तर आपण ही दृश्य पाहतोय। शंभूराज देसाई ही जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आता गॅलेक्सी रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जे आहे ते स्थगित केलं, मात्र त्यानंतर लगेचच आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी शंभूराज देसाई पोहोचले। तर जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा डॉक्टरांकडून आता केली जात असल्याचं आपण पाहतोय। डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून संपूर्ण माहिती आता घेतली जाते। ब्लड 2-3 दिवसात टेस्ट केलं नव्हतं, 2-3 दिवसात ब्लड टेस्ट झालेलं नव्हतं, परवा केले तर आता यानंतर शंभूराज देसाई हे जरांगेंच्या प्रकृती संदर्भात काही माहिती माध्यमांना देतात का हे बघणंही महत्त्वाचं असेल। मात्र सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी शंभूराज देसाई हे आता गॅलेक्सी रुग्णालयात पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। खाली काय गर्दी काय पेशंट आहे, त्यांना थोडा त्रास होतोय आता काय ठरवलं की खाली जाऊचं ना आपण खाली लावू गोदाम नाही। तर हे दृश्य आपण बघतोय। शंभूराज देसाई हे जरांगेंच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय। गॅलेक्सी रुग्णालयात आता जरांगेंवरती उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे आणि आपलं उपोषण सोडल्यानंतर लगेचच जरांगे पाटील हे रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। शंभूराज देसाई हे आता जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधल्या या रुग्णालयात पोहोचले। बाकीचे रिपोर्ट काय तर शंभूराज देसाई हे जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करत असताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। जरांगे पाटील यांच्या तब्येती संदर्भात सर्व माहिती त्यांनी डॉक्टरांकडून देखील घेतली असल्याचं आपण पाहू शकतोय। संदीपान भुमरे आणि शंभूराज देसाई हे या आधी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यानंतर शंभूराज देसाई यांच्या मागणीचा या ठिकाणी जरांगे पाटील यांनी मान ठेवलेला आहे। त्यांची मागणी जी आहे ती ऐकलेली आहे आणि अल्टिमेटम दिलेला आहे 13 जुलैपर्यंतचा। मात्र आपलं उपोषण सोडल्यानंतर लगेचच जरांगे पाटील हे आता रुग्णालयात दाखल झाले। त्यांच्या बाकी कोण जरा शांत बसा ना, एक मिनिट करू सुरू। आज अरे कसे रे तुम्ही लोक एवढं हे करता। आज मी दुपारी माननीय मनोज दादांना भेटण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी आंतरवालीला गेलेलो होतो। आमच्या सगळ्यांच्याच विनंतीला मान देऊन दादांनी उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं। सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत, कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत असणाऱ्या दाखल केसेसच्या बाबतीत 1 महिन्यात तातडीने निर्णय घ्यावा असे मुदत कालावधी त्यांनी सरकारला दिला। त्यानंतर तिथंच थोडंसं त्यांना अति विकनेस जाणवत असल्यामुळं आम्ही विनंती केली की तुम्ही थोडंसं हॉस्पिटलाइज व्हा। त्याप्रमाणे ते आता संभाजीनगरच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट झालेत। मी इथल्या डॉक्टरांशी बोललो। 5 दिवस पोटात अन्न नसल्यामुळं थोडंसं त्यांना प्रचंड थकवा जाणवतो आहे आणि त्रास त्यांना होतोय। आता मेडिसिन्स मी डॉक्टर साहेबांशी आता बोललो। डॉक्टर म्हटली मेडिसिन्स आपण चालू केलेली आहेत। 1-2 तासानंतर लिक्विड त्यांना काहीतरी ज्यूस किंवा नारळ पाणी
हे थोडं एकदम पोटात देता येणार नाही, थोडं आम्ही देऊ. ते स्टेबल नक्की होतील आणि त्यांची प्रकृती लवकरच चांगली ठीकठाक होईल. मी त्यांना आत्तासुद्धा इथं विनंती केली की आता मगाशी जसं मी म्हटलं तसं तुम्ही पहिलं तब्येतीकडे लक्ष द्या. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही आता, जसं आम्हाला 1 महिन्याची वेळ दिली, आता आम्ही इथनं आज गेलो की सकाळपासून मी कामाला लागणार आहे. मी आता माझे सगळे बाकीच्या मिटिंगा रद्द करून आंतरवालीतनं संभाजीनगरला येईपर्यंत गाडीतनं सगळ्या सूचना विभागातल्या अधिकाऱ्यांना दिल्या. आणि उद्यापासून जे विषय मगाशी मी लिहून घेतलेले आहेत त्या विषयाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत काय त्याचं स्टेटस आहे आणि पुढं कसं तातडीनं पूर्ण करायचं ह्याचा सगळा टाईम बाउंड कार्यक्रम उद्या त्या ठिकाणी मी स्वतः माझ्या स्तरावर आम्ही तयार करू. शक्य झालं तर उद्या किंवा परवा दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना तो अवलोकनार्थ सादर करू. मी दादांना एवढीच विनंती मनोज दादांना करणार आहे की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर ठणठणीत बरे व्हा. निश्चित मराठा समाजाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्राला तुमची गरज आहे आणि तुमच्या संघर्षामुळं एवढा मोठा मराठा समाजाच्या हिताचा निर्णय 10% आरक्षण देण्याचा शिंदेसाहेबांच्या सरकारने घेतलेला आहे व त्यांच्या प्रकृतीला आपण प्राधान्य देऊया. आणि मी इथल्यासुद्धा स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करेन की जास्त त्यांनासुद्धा न बोलायला लावता किमान अजून 1-2 दिवस तरी पूर्ण त्यांना स्टेबल होऊ द्यात आणि मग आपण जरूर त्यांच्याशी चर्चा करा. माझं स्वतःचं त्यांच्या प्रकृतीवरती लक्ष आहे. स्थानिक पालकमंत्री आणि स्थानिक खासदार माननीय भुमरे साहेब आहेत आणि इथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत की माननीय मनोजदादांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवा आणि जरूर जे काही त्यांना अत्यंत चांगल्यातले चांगले उपचार द्यायचे ते उपचार देण्याची व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणानं आपण केलेली आहे. धन्यवाद.